नमस्कार, मी अमर काणे. झी 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कौल 24 तास या निवडणूक विशेष कार्यक्रमाची टीम आज आली आहे ती रामटेक लोकसभा मतदारसंघात. नागपूर लोकसभा मतदारसंघाला विळखा घालून असलेला हा मतदारसंघ. रामटेक म्हटलं की सगळ्यांना आठवतो प्रभू श्रीरामांचा निवास या परिसरामध्ये राहिलेला आहे. हाच तो रामटेक गड जिथे प्रभू श्रीरामांचा निवास होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत्रा उद्योग असो किंवा शेतीशी निगडीत विषय असो, याचे बहुतांश प्रश्न या मतदारसंघात आहेत. ते सगळे आज आपल्या कौल 24च्या विशेष कार्यक्रमात आपण मांडणार आहोत. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ते आले आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ आणि गेल्या काही लोकसभा निवडणुकींमध्ये इथे काँग्रेस असो किंवा शिवसेना यांना समसमान संधी देण्यात आलेली आहे. गेल्या 2 लोकसभा निवडणुकींमध्ये निश्चितच इथून शिवसेनेचा उमेदवार खासदार निवडून आले होते, पण आता चित्र पूर्णपणे पालटलेलं आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे असे 2 गट झालेले आहे. आता इथून काँग्रेसचे उमेदवार आहे, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात राजू पारवे जे काँग्रेसमधून आता शिवसेनेत दाखल होऊन शिवसेनेकडून उमेदवारी घेतली आहे. राजकीय वातावरण तापलेलं आहे. थेट जाऊयात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे. सुरुवातीला भाजपाच्या नेत्यांपासून आपण सुरुवात करूया. भाजपा या सीट करता प्रचंड आग्रही होता. शिवसेनेचे आता उमेदवार आहेत. कोणत्या गोष्टींवर तुम्ही महायुती म्हणून इथे मत मागायला जाणार? सर्वात महत्वाचं म्हणजे मोदी साहेबांनी जे 10 वर्षात या ठिकाणी काम केलं आहे. या देशात जे विकासाचा एक नवा धंदा 10 वर्षात सुरू झाला. गेले काँग्रेसच्या 65 वर्षाचा कार्यकाळ आणि मोदी सरकारचा 10 वर्षाचा कार्यकाळ याची तुलना केली तर 65 वर्षाच्या तुलनेत 10 वर्षात एक प्रचंड विकास झाला. सर्वात महत्वाचं म्हणजे जो आमचा 550 वर्ष आमचा राम जो वनवासात होता, रामाच्या नावाने रामाकडे जे दुर्लक्ष केलं गेलं होतं, त्याच्यामुळे आणि मोदीजींनी रामाचा वनवास दूर करून त्या ठिकाणी रामाची पुनर्स्थापना केली, रामाची प्रतिष्ठापना केली आणि म्हणून रामटेकच्या जनतेचा रामटेकची जनता मोदीजीच्या मागे खंबीरपणे उभी राहील आणि रामटेकच्या गडावर शिवसेना भाजप युतीचा भगवा एकदा पुन्हा फडकेल हा आम्हाला जनतेच्या माध्यमातून विश्वास आहे. महायुतीकडून दावा करण्यात आला होता. खरं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुद्धा आपल्यासोबत आहे. तुमचे नेते किंवा काँग्रेसकडे जरी जागा असली तरी तुम्ही कोणत्या विषयांना घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहे? कोणत्या विषया इथल्या कोणत्या नेमक्या समस्या आहे किंवा कोणत्या विषयांवर तुम्ही मतं मागणार? या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बेरोजगार युवकांच्या हाताला काम भेटावं असं एकही काम या रामटेक लोकसभेमध्ये झालेलं नाही आहे. आणि रामटेक प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले, परंतु ज्या पद्धतीनं अयोध्याचा विकास झाला त्या पद्धतीनं रामटेकचे खासदार, रामटेकचे आमदार यांनी रामटेकच्या गडाचा, रामटेकच्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा विकास केलेला नाही. हे मात्र जनतेला नाकारता येणार नाही. आणि किती बी वावड्या आणल्या तरी लोकांनी एक ठरवलं आहे, आमच्या गद्दारांची तिकीट कटली, आता दुसरे गद्दार काँग्रेस पक्षाचे गद्दार आहे. लोकांनी ठरवलं आहे, बाळासाहेबांचा नारा आहे, गद्दारीला गाळा आणि निष्ठेला निवडा. हेच रामटेकच्या लोकसभेतील लोकांनी शिवसेना शिंदे गटावर आरोप केलेला आहे, गद्दारांचा आरोप केलेला आहे आणि विकास झालेला नाही असं म्हणतात. काँग्रेसच्या लोकांना आपले लोक सांभाळता येत नाही. पारवे साहेब काँग्रेसचे चांगले आमदार उमरेडचे असताना एक सक्षम माणूस त्यांच्याकडे जेव्हा लोकसभेसाठी कॅन्डिडेट असताना त्यांचं नाव कुठेच आलं नाही का, म्हणून त्यांनी तिथं राहायचं. म्हणून त्यांना एका चांगल्या माणसाला शिवसेनेने यावेळेस संधी दिली आहे आणि ते निश्चितपणे या रामटेकचे खासदार बनणार आहेत. काँग्रेसचे काही इथे पदाधिकारी आहे. खरं तर त्यांनी म्हटलं काँग्रेसला आपल्या लोकांना सांभाळता येत नाही आणि हा असा थेट आरोप केलेला आहे. सर्वप्रथम मी प्रभू रामचंद्राला नमन करतो. आणि रामटेक ही लोकसभा 10 वर्षापर्यंत शिवसेना आणि बीजेपीकडे होती. 10 वर्षामध्ये या रामटेक लोकसभेचे विकास काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे. इथं असलेले बीजेपी, शिवसेना जे पदाधिकारी सगळ्यांना माहीत आहे. कोणताच विकास असा सांगू शकत नाही का जो झालेला आहे. आत्ताच सांगितलं माझ्या मित्रांनी का मोदी साहेबाच्या नावावर मोदी साहेबांनी असं विकास केलं. अगोदर बोलले होते 10 वर्षाच्या अगोदर का 15 लाख रुपये तुम्हाला मिळतील, वर्षाच्या 2 करोड नोकऱ्या मिळतील. तुम्ही विचार करा, शेतीला हमीभाव मिळेल. आज कापूस 4,000 रुपये क्विंटल आहे, 12,000 14,000 हे मागणी करत होते. तेव्हा 2014 मध्ये 14,000 रुपये मागणी करत होते आणि आज 7,000 रुपये रेट आहे. आज सोयाबीनचे रेट 4,000 रुपये आहे. ही जी सरकार आहे केंद्रातली सरकार, आणि हे जे मतं मागून राहिले आम्ही विकासाच्या नावावर मागत आहे. आज विचार करा, रामटेक आणि तुमचं रेल्वे सुद्धा झाली नाही.
यांना विकास कसं करायचं हे माहीतच नाही. फक्त नुसतं थेट आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला की विकासाच्या कोणत्याच विषयांवर दिलेला नाहीये. तुमचे 2 वेळा इथे खासदार राहिलेले आहे, कोणतेही विकास प्रकल्प आले नाही असा त्यांचा थेट आरोप आहे काँग्रेसकडून. सर्वप्रथम देवेंद्र गोडबोले जे उत्तर निका आम्हाला बोलले ते पहिले त्याचं पुरा खंडन करतो. विषय असा आहे की सर्वप्रथम काँग्रेसवाल्यांनी पारवे साहेबाला घेऊन गेले. पारवे साहेब हे मुळाचे शिवसैनिक होते, ते पूर्ण शिवसेनेत मिळाले. जेव्हा यांना वाटलं की सुधीर पारवेंना आपण पाडू शकत नाही म्हणून त्यांनी पारवे साहेबाला तिकीट दिली. आम्ही पारवे साहेबांची तिकीट आम्ही घर वापसी केली आणि त्यावेळी जिंकून येणार आहे आम्हाला आम्हाला शंका नाही. दुसरा विषय रामटेकच्या विकासाबद्दल जे बोलायचे ते 3600 कोटी रुपये रामटेक मतदारसंघामध्ये माननीय आरसीओ मंजूर केलेले आहे. 25 कोटी रुपये आता रामटेक मंदिरसाठी सीएम साहेबांनी मंजूर केलेले आहे. आणि आपण हे बोलता की सीएम साहेबांनी का बेरोजगारी म्हणजे का? हा परंतु सरकारी नोकरी म्हणजे बेरोजगारी असेल तर सरकारी नोकरीमध्ये कदाचित कमी होऊ शकते. बेरोजगारी म्हणजे सर्वच्या हातांना काम. हा बेरोजगारीच्या विषयाचा सर्वांच्या हातांना काम आज या महाराष्ट्रात आहे. या रामटेकमध्ये या कुठलाही माणूस खाली नाहीये. शेतकऱ्यांना शेतकरी मिळत नाही, शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. म्हणजे रोजगार पूर्णपणे दिलेला आहे, असं बिलकुल दिलेला आहे. रोजगाराचा मुद्दा काहीच नसला तर त्यांचा एक तरी माणसाले रोजगार दिला, हात वरत करून दाखवा या रामटेक लोकसभेमध्ये. आणि यांनी जे आमच्या मित्रांनी म्हटलं का राजू भाऊ पारवे हे काँग्रेसचे शिवसेनेचे होते, तो माणूस कधीही कोणत्या पक्षासोबत निष्ठावान राहिले. पहिलं अपक्ष उभे राहिले. मग एक मिनिट आम्ही बोललो का मनात? एक मिनिट शांतता ठेवा, ऐकायची हिंमत ठेवा. आपण सगळे जे लोक म्हणतात का राजूभाऊ पारवे यांना काँग्रेसने तिकीट दिली नाही, मी 100% दावा करतो का राजूभाऊ पारवे यांनी काँग्रेस पक्षाकडे अर्जच केला नाही तिकीटचा. काय शांतता काय नेमका राजू पारवेंबद्दलचा आरोप? राजूभाऊ हे मुळातच काँग्रेसचे म्हणजे काँग्रेसमधूनच निवडून आले होते. ते यापूर्वी अपक्ष लढले होते आणि म्हणून ते काही सैन्याचे नव्हते. आणि काँग्रेस अनेक प्रश्न आहे. पर्यटनाच्या दृष्टीने रामटेक हा अतिशय महत्वाचा विषय आहे. पर्यटन जिथे असतं तिथे त्या प्रदेशाचा मोठा असा विकास होतो. एक चांगली संधी रामटेकच्या निमित्ताने. खरं तर अनेक व्याघ्र प्रकल्प या प्रदेशामध्ये आहे. रामटेक सारखा गड जिथे रामाचा निवास आहे तोसा प्रदेश आहे. त्या दृष्टीने कोणते उपाययोजना किंवा त्या दृष्टीने कोणते विकास कार्य घेऊन येणार आहे पुढच्या काळात, काय आश्वासन द्याल भाजपाकडून? बघा, मी डॉक्टर राजेश ठाकरे, मी स्वतः 1250 कोटीचा सन्मान्य देवेंद्र फडणवीस या प्रभावीपणे महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणाऱ्या सरकारला रामटेक पार्चनी टुरिझम हबचा एक प्रस्ताव दिलेला आहे. त्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट अनेक लोकांना, हजारो हातांना, बेरोजगारांना काम मिळणार अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. सन्मान्य सरकारने, पर्यटन मंत्र्यांनी तसा एकंदरीत पर्यटन संचालनालयाकडे तो प्रस्ताव पाठवलेला आहे. निश्चितपणे प्रभावीपणे या ठिकाणी होईल, त्याकरता आम्ही काम करणार आहोत. सर्वात महत्वाचं एक मिनिट मुकुल वासनिक या भागाचे खासदार होते आणि ते सोनिया गांधी यांच्या टॉप 10 मंत्रिमंडळातले पहिले 10 मंत्र्यातले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे नागपूर जबलपूर जो हायवे आहे. 2 मिनिट. थेट आरोप काँग्रेसवर असा आहे की मुकुल वासनिक इथनं प्रतिनिधित्व केलंय. किंबहुना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतरत्न PV नरसिंहराव यांनी सुद्धा, माजी पंतप्रधान देशाचे, त्यांनी प्रतिनिधित्व सुद्धा रामटेकचं केलेलं आहे. असं असताना पाहिजे तसा विकास झाला नाही असा आक्षेप जो आहे ते आता जे वर्तमान खासदार होते ते सत्ताधारी जे विकास झालेला आहे काँग्रेसच्या वेळेसच झालेला आहे. इतकं मोठं किड्स कॉलेज आलं असेल, रामटेकच्या कन्हान नदीचे पूल असेल, मोठ्या इंडस्ट्री असेल, रिंडोरामा असेल, ह्या सगळ्या कंपनी काँग्रेसनं आणल्या. आमदार आशिष जयस्वालला नाही काय, पारशिवनीच्या MIDCचं काय झालं? 20 वर्ष आमदार आहे तुम्ही, कन्हानच्या MIDCचं काय झालं? खऱ्या अर्थानं रामटेक लोकसभा मतदार क्षेत्र हा संपूर्ण ग्रामीण भाग आहे. इथे कापसाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे इथे संत्रा उत्पादक हा मोठ्या संख्येनं काटोल नरखेड साईडला आहे. फक्त हा रामटेक विधानसभेचा प्रश्न नाही, हा रामटेक लोकसभेचा प्रश्न आहे. संत्रा उत्पादक एक प्रकल्प आला तोही बंद पडला आहे 20 वर्षापासून, त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. अतिशय महत्वाचा हा विषय संत्राशी निगडीत विषय आहे. संत्रा प्रक्रिया केंद्र नाहीये संत्राशी निगडीत, कारण की मोठा उत्पादक आहे ते संत्रा उत्पादक. सर्वप्रथम शेतकरीबद्दल जर बोलायचं झालं तर युती सरकारमध्ये शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे
आज तुम्ही बघितलेला की सगळ्यात जास्त जर नुकसान भरपाई देण्याचं काम युती सरकारने केलेली आहे. आता 20,000 रुपये बोनस युती सरकारने दिलेली आहे. पीएम सन्मान निधी, सीएम सन्मान निधी युती सरकारने दिलेली आहे. आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना मिळाला आहे. एमआरजीएसच्या माध्यमातून करोडो रुपयाची विहिरी शेती सैनिक सिंचनासाठी येत आहे. आज मला हे सांगा की या अगोदर काँग्रेस सरकारने काय दिलं? 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा आम्ही एक पैशाला महाग झालो, तेव्हा कुठे गेले होते? आज ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. युतीच्या सरकारमध्ये जे घडलं, युतीच्या याच्या झालेल्या असा दावा करता काय म्हणणं आहे तुमचा? ते आरोप करताय की भरभरून काँग्रेस पक्षांनी म्हणजे जेव्हा केंद्र आणि राज्यामध्ये काँग्रेसची गव्हर्नमेंट होती तर शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहायचे. कर्जमाफी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस झालं. आणि राहिला त्यांनी आरोप केला की लोकांना रोजगार मिळाला. आज मी सांगू इच्छिते की संपूर्ण रामटेक लोकसभामध्ये कितीतरी महिला आहेत, आमच्या आदिवासी महिला थवेच्या थवे बाहेर त्या कामाला जातात, रोजगार नाही हाताला. आणि म्हणून आज या सत्ताधारी म्हणजे 10 वर्ष या रामटेक लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार आले, त्यांना कधी कोणी गावामध्ये पाहिजे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचं लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप विकास केला, सन्माननीय मोदी सरकारने खूप विकास केला. तर मूळ प्रश्न असा तयार होत आहे की सन्माननीय कृपालजी तुमाणे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचा 10 वर्ष नेतृत्व केलं. मग अचानकच असं काय झालं की तुमाणेंना सोडून त्यांना काँग्रेसमधून आयात करून पारवेजींना तिकीट द्यावी लागली? अर्थात असं आहे की विकास झाला नसल्याचं म्हणणं आहे. खरं तर मी तुमच्याकडे येणार आहे. अनेक प्रकल्प आले, ट्रिपल IIT असो, एम्स असो, अनेक प्रकल्प आले. लॉ युनिव्हर्सिटी, ट्रिपल IIT लॉ युनिव्हर्सिटी, एम्स सारखे प्रोजेक्ट हे सगळे या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये झालंय. जरी ते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे झाले असेल, पण कृपाल तुमाने ज्या लोकसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात त्या लोकसभा क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विकासाच्या नावाने झालेल्या. वास्तविकांनी या भागाचा विकास केला नाही, त्याच्यामुळे काँग्रेसला बदलवण्याची वेळ आली त्यांच्यावर. तर माझं असं म्हणणं आहे का या भागाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी एक तरी नाविन्यपूर्ण काम दाखवा, 1 लाख रुपयाचं बक्षीस देऊ. एक तरी ना 10 वर्षाच्या काळामध्ये एक तरी 99 वर्षाचं. आणि बघा 30 खोके रामटेक लोकसभा होते. आरोप प्रकार झाला. किशोर गजभिये खरं तर खूप महत्वाचा फॅक्टर आहे. किशोर गजभिये यांनी उमेदवारी घेतली, काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं होतं. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आला, काय म्हणणं आहे आपलं? माझं म्हणणं हे आहे की काँग्रेस जे आहे या पक्षाने धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून म्हणत होतो आणि ऐन वेळावर एक दलित माणसावर अत्याचार केला. जेव्हा की तो अभ्यासू माणूस, सुशिक्षित माणूस, सर्व समाजाला चालणारा माणूस, त्या माणसाला तिकीट नाकारली. किशोर गजभिये यांना तिकीट नाही दिलं. खरं तर अभ्यासू व्यक्तिमत्व आणि रामटेक आपण एक मिनिट थांबाल. थेट आरोप आहे किशोर गजभियेंसारखा नेतृत्वाला का स्वीकारला नाही? रश्मी बर्वे यांचा जो अर्ज बाद झाला त्यानंतर ज्या नाट्यमय घडामोडी झाला आमचे किशोर गजभिये साहेब हे ग्रामीणमध्ये संपर्कात नव्हते आणि रश्मी बर्वे ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या आणि त्या लोकांसोबत रात्रंदिवस संपर्कात होतं. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी रात्रंदिवस केलं आणि एक जनसामान्य गरीब आणि महिला यांना तिकीट द्यावं हे काँग्रेसने ठरवलं होतं. म्हणून त्यांची तिकीट नाकारण्यात आली आणि रश्मी बर्वे याला तिकीट देण्यात आलं. तर अजून काही पक्षाचे लोक आले, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आले, त्यांच्याकडून सुद्धा आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं म्हटलंय. खरं तर तुमचे युतीतले सगळे सहकारी आहे, कोणत्या विषयांवर तुम्ही मतं मागायला जाणार? विकास झाला नसला तर थेट आरोप महाविकास आघाडी करून आलाय. अर्थ खातं राज्यातलं तुमच्या पक्षाकडे आहे. आमचे नेते अजितदादा पवार यांनी या युतीमध्ये येऊन त्यांनी राष्ट्राच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या विकासाकरता दोन्ही सरकार एकत्र असल्यामुळे विकास जास्त होईल, त्यामुळे त्यांनी हे युती इथे आलेले आहेत. आणि आमच्या रामटेकमध्ये जे खासदार आहेत ते जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीचे त्यांना सहकार्य करू. काँग्रेसचे जे उमेदवार होते या काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते त्यांनी तर बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र पाठवला. कधी त्यांनी सांगावा.
उमेदवार बदलला. शांताताई, थेट आरोप, महिलेचे बोगस प्रमाणपत्र होतं असं त्यांचा आरोप आहे, त्यामुळे उमेदवार बदलावा लागला कुठेतरी. नाही, बोगस सर्टिफिकेटचा त्यांनी आरोप केला, तर जात पडताळणी समितीने मग काय बघून त्यांना जात पडताळणी सुरू केलं. आणि माझं म्हणणं आहे की रश्मी बर्वेंसाठीच हा नियम का, नवनीत राणाला का नाही हे केलं. नवनीत राणा 5 वर्ष खासदार राहिला, आता बीजेपीनं त्यांचा फॉर्म स्टँड ठेवला. मग कायदा म्हणजे काय सांगतो, एका महिलेवर अन्याय मला सांगा, रेशमीताई ज्या समाजाच्या लिहिलेल्या आहेत त्यांनी लिहिलं आहे का चांभार समाजाच्या आहोत, या लोकांनी सिद्ध करून टाकावं का ते चांभार समाजात नाही आहेत. आणि हे मला सांगा, ज्या दिवशी छाननी होती फॉर्मची, त्या दिवशीच कुठली कमी रिजेक्ट केला. त्याचबरोबर काँग्रेसचे जे उमेदवार आहे, पर्यायी उमेदवार म्हणून जो श्यामकुमार बर्वे यांना तिकीट काँग्रेसने दिलेली आहे एबी फॉर्म जोडून, त्यांच्यावरही 420चा गुन्हा आहे. हा 420च्या गुन्हे असलेल्या व्यक्तीसाठी मतदान मागतील का, विचारा काँग्रेसवाल्यांना. काँग्रेसकडे एकही चांगला माणूस नव्हता का ज्यांना गुन्हेगार माणसाला तिकीट द्यावं लागले. यांच्या किशोर गजबेजी म्हणत होते की त्यांची जे का फॉर्म कटणार, वारंवार यांना सांगितलं, तेव्हा यांनी त्यांची नाकारली. म्हणजे एक IPS अधिकाऱ्याची नाकारून त्यांनी फॉर्म रिजेक्ट ठेवला. हे काय सांगतात, हे आणि जे खोटं आहे ते हायकोर्टने सिद्ध केलं. काँग्रेसच्या निवडणुकीच्या रंगत वाढत चालली आहे, वातावरण गरम होत चाललं आहे. एकीकडे उष्णता तीव्रता होत असताना राजकीय वातावरण सुद्धा गरम होत आहे. विविध विषयांना घेऊन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. पण नेमकी जनता कोणाला मत करेल हे 19 तारखेला स्पष्ट होणार आहे. कौल 24 ताससाठी रत्नश्री सातपुतेचा अमर काणे, नागपूर, रामटेक.